आज आपण ॲव्हरेज ह्या टॉपिकवर बोलणार आहोत. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 18 वर्षे. बघा, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन लिहित असतो आपण इकडे, ते आले 40. वयाची सरासरी किती सांगितली? 18. ते आपण ह्या साईडला लिहितो. जर त्यात वर्गात 20 नवीन विद्यार्थी आल्यामुळे ऍडिशन किती जणांची झाली आहे? 20 जणांची झाली आहे. हो द्या, काही फरक नाही पडत. आल्यामुळे त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. म्हणजे किती वर्षांनी वाढते? आपण वर्षांच्या भाषेमध्ये बोलतोय तर वर्षांच्याच भाषेत बोलू. 0.5 प्लस वाढतीये ना. ओके, 6 महिन्यांनी वाढते. 6 महिने म्हणजे किती वर्ष? अर्ध वर्ष. अर्ध वर्षच म्हणजे काय? 0.5 वर्ष. ठीक आहे. आता बघा काय करतो आपण. ठीक आहे, वाढवून किती होत आहेत? 60 होत आहेत. आपण इथल्या खालच्या संख्येचं तर काही करत नाही. आणि इकडे किती होतात? 18.5. 18.5 बरोबर आहे. आता बघा, लक्षात घ्या, आपण काय करतो? या 40चा गुणाकार याच्यासोबत करतो, याचा गुणाकार याच्यासोबत करतो, आणि मग त्यांची जी काही बेरीज वजाबाकी असेल आपण ती करून घेतो. ठीक आहे. मला तर असं वाटतं की जर का आपण एवढं जरी बघितलं तरी आपण क्वेश्चन सांगू शकतो समोरच्याला की बाबा हा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 40 होते तेव्हा ऍव्हरेज एवढा झाला, आणि मग 20 ने वाढल्यानंतर इकडे पण ऍव्हरेज 0.5 ने वाढलेला आहे. तर मग आता ह्या 20 जणांचं इथे नवीन ते घेऊन आलेलं काय असतील, वजन, वय, वर्ष काय असतील ते किती असेल. बरोबर आहे. आता काय करतो? यांचा गुणाकार 40चा गुणाकार 0.5, 40चा गुणाकार 0.5 सोबत म्हणजे किती? 20, आणि 18.5चा गुणाकार 20 सोबत किती होतात? आता 18.5 जर का गुणिले 2 केले ते किती होतात? 8 2 36 आणि 37. एक मिनिट थांबा, तेवढंच सांगितलंय का? नवीन 20 विद्यार्थ्यांच्या 6 महिन्याने, तर नवीन विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती असेल? ओके, ठीक आहे, बरोबर आहे. किती आलंय? 18 2 36 आणि अजून एक वाढवलं 37. 37 गुणिले 10 म्हणजे किती? 370. यांचा गुणाकार इथे येईल 370. बरोबर आहे. यांची बेरीज किती येते? इथे 390 येते. बरोबर आहे. पण त्यांनी काय सांगितलंय की आता 20 त्या नवीन 20 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? त्या नवीन 20 विद्यार्थ्यांची टोटल आपल्याला कळाली किती आहे? 390 आहे. 20 विद्यार्थ्यांची वयाची टोटल आपल्याला कळाली किती आली आहे? 390. आणि आता आपल्याला यांचा ऍव्हरेज काढायचा आहे. आता यांच्या ऍव्हरेजचं काय आहे? सूत्र काय असतं आपल्याकडे? ऍव्हरेज इक्वल्स टू टोटल अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हेच असतं. टोटल किती आली आपल्याकडे? 390. टोटल विद्यार्थी किती आहेत? 20. 0ला 0 कट झाला, आणि याच्या अर्धे किती होतात? तर 19.5. बरोबर आहे. 39च्या अर्धे किती होतील? 19.5. 19.5 आहे का आन्सर कुठेतरी? 19 वर्ष, 19 आणि अर्धा वर्ष. अर्धा वर्ष म्हणजे 0.5च ना. ठीक आहे, हा इथं आन्सर आला. अशा टाईपचे बघा. आता काहीच नाही, फक्त आपण थेरी कुठली केलेली आहे? तीच थेरी केलेली आहे. इथपर्यंत आली. 20 पोरांच्या वयाची टोटल इथे 390 आली. मग आपल्याला त्यांचाही ऍव्हरेज काढायला सांगितलं त्यांनी, म्हणून आपल्याला ही पुढची प्रोसिजर करायला लागली. आणि ती पुढची प्रोसिजर पण एवढीच होती, काही जास्त नाही लागत वेळ. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू. क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती, तर उरलेल्या 40 षटकांमध्ये धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी? ओके, नाही एक मिनिट, मला असं वाटतं की हा पण क्वेश्चन आपण ड्रॉप करून पुढचा क्वेश्चन बघूया. ओके, हे घ्या. एका वर्गातील 45 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 24 किलो आहे. ठीक आहे. एका वर्गातील 45 चे किती सांगितले? 24 आहे. वर्ग शिक्षिकेसह प्लस अधिक 1 आणि इथे होतील 46. नाही लिहिले तरी काही फरक नाही पडत, पण तुमच्या बघण्यासाठी मी ते लिहितो. सरासरी वजन किती झालं आता? 24.5. म्हणजे वाढलं कितीने? 0.5. याचा गुणाकार याच्यासोबत करा, याचा गुणाकार याच्यासोबत करा. ठीक आहे. आणि हा गुणाकार आपण लिहून घेऊयात खाली. 25च्या अर्धे किती होतात? 45च्या अर्धे किती होतात?
45च्या अर्धे करायचे म्हणजे किती होतील 22.5. आपल्याला नवीन वाल्याचं काढायचं ना इथे. तर वर्ग शिक्षिकेचं वजन किती, ही वर्ग शिक्षिका आहे आपली. 45च्या अर्धे 22.5 बरोबर आणि 24.5 हा यांचा गुणाकार इथे लिहिला आपण बरोबर. 23 आणि 24 47 47 बरोबर आहे. आलं लक्षात. किंवा मग हे 0.5 या 24.5 मध्ये टाकले तर किती होतील 25. 25 आणि 22 47. आला आन्सर. ओके. एका क्रिकेटपटूने 10 डावात सरासरी 56 धावा काढल्या. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन आपला जस्ट झालाय वाटतं. हा 24.5 वाला. हा ही घ्यायची गरज नाही, हा क्वेश्चन झालेला आपला राईट. वरचा क्वेश्चन बघू. एका क्रिकेटपटूने पहिल्या 10 डावांमध्ये 56 धावा काढल्या. 11व्या डावातील त्याच्या काही धावांमुळे 11 डावातील सरासरी 3 धावांनी कमी झाली. बरोबर आहे. 11व्या डावामध्ये त्याचा काहीतरी असा इश्यू झालाय की त्याची सरासरी 3 धावांनी कमी झाली. म्हणजे 56 ची सरासरी किती झाली आता 53 म्हणजे -3. आलं. तर 11व्या डावातील त्याच्या धावा किती. बघ 11व्या डावातील धावा विचारल्यात आपल्याला म्हणजे किती इथलं. हा जो 11वा डाव नवीन घेऊन आलाय तो ज्याच्यामध्ये त्याचे काहीतरी रन कमी झाल्यामुळे ऍव्हरेज कमी झाला ना. बरोबर आहे. टोटल त्याची कुठेतरी फिसकटली असेल प्रत्येक वेळेसपेक्षा. म्हणजे ऑब्व्हियसली 56 पेक्षा तर त्यांनी मॅच मध्येच मार्क कमी टाकले किंवा असं काहीतरी त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग आता आपण 10चा गुणाकार ह्या -3 सोबत केला आणि 1चा गुणाकार ह्या 53 सोबत केला. किती झाले -30 बरोबर आहे. आणि 53चा गुणाकार 1 सोबत म्हणजे 53. किती आला आन्सर 53 मधून 30 गेले उरले किती 23. मग त्यांनी 11व्या डावामध्ये किती धावा काढलेल्या आहेत तर 23 धावा काढलेल्या आहेत. 23 आणि 53. ठीक आहे. आलं लक्षात. बघा इथं ऑप्शन पण दिलेला आहे. 23 धावा काढलेल्या आहेत. ऑप्शन पण बघा त्यांनी किती दिलेत 53 33 आणि 43 सगळे एकसारखे दिलेले आहेत राईट. पुढे हा पण झालाय क्वेश्चन आपला. सरासरी उंची जर त्यांच्यामधून शेषची उंची वजा केली तर त्याच्या उंची सरासरी 1 ने कमी होते. ओके ठीक आहे. सेम टाईपचा क्वेश्चन आहे आपला. 27 जण आहेत. उंचीची सरासरी 162 सेंटीमीटर घ्यायची गरज नाही आपल्याला. श्रेयसची उंची वजा केली म्हणजे -1. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काढून टाकला ना. श्रेयस काढून टाकला. आता आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 26 उरलेत आपल्याकडे. तर त्यांच्या उंचीची सरासरी 1 ने कमी होते. ओके. सरासरी सुद्धा काय झाली 1 ने कमी झाली. सॉरी सरासरी त्यांची 1 ने कमी झाली. सरासरी पण मायनस. ठीक आहे. किती झाली 161. आता कशाचा गुणाकार कशासोबत हे 27चा गुणाकार इथे आणि 161चा गुणाकार 1 सोबत राईट. बघा आता ची सरासरी आहेत. जर त्यांच्यामधून शेषची उंची वजा केली तर त्यांच्या उंचीची सरासरी 1 ने कमी होते तर शेषची उंची किती असेल. ओके. आता जो माणूस गेलेला आहे ठीक आहे कोण श्रेयस तो किती त्याची उंची घेऊन गेलाय हे आपल्याला इथं दाखवायचं आहे. ठीक आहे. 27चा गुणाकार कोणासोबत करायचा आहे तुम्हाला -1 सोबत म्हणजे किती -27 आणि 161चा गुणाकार -1 सोबत म्हणजे -161 मिळून बेरीज किती होईल याची -188. ठीक आहे. वजा का कारण की तो घेऊन गेलेला आहे म्हणून. बरोबर आहे. ऍडिशन होत होती. आपण प्रत्येक वेळेस इथं प्लस येत होता आन्सर का कारण की वर्ग शिक्षिकेचं वय ऍड झालं होतं. 20 जणांचं वय ऍड झालं होतं. एका क्वेश्चन मध्ये मुख्याध्यापकाचं वय ऍड झालं होतं म्हणून इथं प्लस मध्ये यायचं ना साईन. आता तो श्रेयस निघूनच गेलेला आहे म्हणून इथं मायनस झालं. बरोबर आहे. कारण समजा मायनस जरी नाही आलं तरी श्रेयसची उंची किती असेल हे तिथे दाखवलं जातं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघू आपण. हे पण क्वेश्चन झालाय आपला पहिला 6 नैसर्गिक संख्यांचा. 12 डावामध्ये 52 धावा काढल्या
ओके, हा नाही झालेला. ठीक आहे, बघा सप्टेंबर 2019 कुठली एक्झाम असेल त्या दिवशी हा विचारला गेलेला असेल क्वेश्चन. बघा प्रॅक्टिस इथंच होती. हाच क्वेश्चन किमान आता 7वी 8वी वेळ आहे आपली की आपण हा सेम टाईपचा क्वेश्चन सोडून घेतो. म्हणजे तुम्हाला तो फॉर्मॅट पण लक्षात राहावा, प्लस करून ते सर्कल टाकायचे जेवढे कोणी वाढलेत तेवढे. जो कोणी नवीन आलाय त्याचा बाण करून खाली स्क्वेअर मध्ये त्यांनी काय आणलंय, वजन, उंची, वय, पैसे काय असेल ते काय असेल. ठीक आहे, हे फक्त फॉर्मॅट लक्षात तुम्हाला राहावा, कंटिन्युअसली त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी हे क्वेश्चन घेतोय. ठीक आहे, 12 डावांमध्ये किती झाली, 52 झाली. 13व्या डावामध्ये केल्यामुळे त्यांची सरासरी 2ने वाढली आहे, +2 झाली, म्हणजे +2 इथे झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे काय आहेत, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, हे ॲव्हरेज. सरासरी 2ने वाढली म्हणजे किती झाली, 54 झालेली. ह्या 12चा गुणाकार ह्या 2 सोबत आणि यांचा गुणाकार इथे. ठीक आहे, आणि हा जो कोणी नवीन आलेला असेल त्याचा या बॉक्समध्ये येणार. बरोबर, 12 दुने 24, 54 1 54. बरोबर, दोन्ही ठिकाणी वाढलेलंच आहे ना. 13व्या डावात काही वाढलेलं आहे आणि इकडे सरासरी पण वाढलेली. बेरीज किती आली, 5 आणि 2 7 आणि 4 आणि 4 8. ओके, आलं लक्षात. काय असेल, 78 आन्सर आहे त्याचं. तर 13व्या डाव्यात त्यांनी किती धावा काढलेल्या आहेत, 78 धावा काढलेल्या आहेत. तुम्ही ट्रेडिशनल मेथडनी सोडून बघा, तुम्हाला येत असेल तर 78च उत्तर येणार. ट्रेडिशनल मेथड येत नसेल तर मग हेच लक्षात ठेवा, हेच येणार. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला आन्सर्स काढता येतील. ओके, हा सेमच क्वेश्चन आलेला आहे वाटतं. मी मगाशी हा तुम्हाला सगळ्यात पहिले थेरी समजून सांगताना हेच घेतलं होतं वाटतं क्वेश्चन. 40 जणांची सरासरी 10, वर्ग शिक्षिकेचं वय वाढलं 41 झाले, इथं झाले 11, इथे पण +1 केलेला आहे. 40 1 40, 11 1 11, वय किती झालं 51. एक मिनिट, तर 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 येते. बरोबर आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयामध्ये मिळवले असता सरासरी 11 येते, ती 11 आणली आपण. 40 1 40 आणि हे 11, 51च यायला पाहिजे. हे इथं 51 वर्ष आहे कॅन्सर. ठीक आहे, 51 वर्ष आहे. बघा साध्या सोप्या पद्धतीने येते, काही त्याच्यामध्ये वेगळं असं काही थेरी मांडायची गरज नाही. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. बरं, क्वेश्चन रिपीट वाचून सुद्धा माझं किती कमी वेळामध्ये सोडवून झालंय. सो तुमचं सुद्धा होतो. आणि जेव्हा हे येतं तेव्हा त्याचा आनंद एक वेगळा असतो, कारण की त्याचा टाइमही वाचत असतो आपल्याकडे. ठीक आहे, ओके. हे जे क्वेश्चन तुम्ही बघताय ना की अंतर वगैरे, तर हे क्वेश्चन आहेत ऍक्च्युली याचे टाइम, ते काळ वेळ अंतर याचे आहेत, पण सॉरी वेळ अंतरचे, पण त्याला सरासरीमध्ये पण त्यांचे आन्सर्स काही टाईप आहेत त्याच्यामध्ये ज्यांना सरासरी यूज करावी लागते. ठीक आहे, ते क्वेश्चन मी सगळ्यात शेवटी घेतो. सध्या आपण हा एक आयोगाला आलेला क्वेश्चन बघूयात. ठीक आहे, मला असं वाटतं ही थिअरी झाली. हा आयोगाला आलेला क्वेश्चन बघूया आणि मग आपण लेक्चर इथे थांबूयात. ठीक आहे, मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते मी थोडेसे साईडला काढून वगैरे ते पीपीटीज मधले ते तुम्हाला क्वेश्चन घेतो एका लाईनमध्ये. ठीक आहे, आता बघा 2013ला हा क्वेश्चन विचारलेला आहे, 13 किंवा 14 मला कन्फर्म नाही, इथे 13 सांगितलं यांनी, बट ठीक आहे. एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी, ठीक आहे, 24.25 धावा प्रति विकेट होती. एका मॅच मध्ये त्याने 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी 0.85 एवढी कमी झाली. बघा इथे काय झालंय, मी तुम्हाला म्हणलं होतं मागे एका लेक्चर मध्ये की 0.85 ने कमी केलेली आहे ऍव्हरेज. तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेटची संख्या किती होती. ठीक आहे, आता बघा जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना हे क्वेश्चन मध्ये काय नेमकं दडलेलं हे सांगायची गरज नाहीये, पण बाकीच्या नॉर्मल पोरांना मी सांगतोय, नॉर्मल विद्यार्थ्यांना मी सांगतोय की क्रिकेटमध्ये 2 जण आहेत, एक बॅट्समन असतात, दुसरे बॉलर असतात. बरोबर आहे. जे बॅट्समन असतात ना त्यांचा ऍव्हरेज कसा काढला जातो की तुम्ही किती रन काढलेत किती मॅच मध्ये, हा तुमचा ऍव्हरेज झाला. कोणासाठी, बॅट्समनसाठी. ठीक आहे, आणि जो कोणी बॉलर असतो, बरोबर आहे, जो कोणी बॉलर आहे त्याचं कसं असतं की तुम्ही किती रन दिलेत किती विकेट्स मध्ये,
बरोबर आहे. हा त्याचा ॲव्हरेज काढला जातो अशा पद्धतीने. बॅट्समनचा ॲव्हरेज कसा असतो की किती मॅचमध्ये किती रन काढलेत, बरोबर आहे. आणि बॉलरचा ॲव्हरेज असतो, हे डब्ल्यू आहे इथे, बॉलरचा ॲव्हरेज काय असतो की तुम्ही किती रन दिलेत किती विकेट देऊन, बरोबर आहे. तर आता आपल्याला हे समजा एक थिअरी कळाली. मला नाही वाटत की आयोग परत सेम हे असंच क्रिकेटर्सवर किंवा कशावर क्वेश्चन विचारेल म्हणून, ठीक आहे. आता ही मी थिअरी सांगितली तुम्हाला, राईट. आता आपण ते 4 आकडे जे लिहायचो, 2 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि 2 ॲव्हरेज, हे आता कोणते कुठे लिहायचे ते आपल्याला काढायचे, ठीक आहे. अंतिम मॅच खेळण्यापूर्वी बघायचं, अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्यांनी घेतलेल्या विकेटची संख्या किती होती, म्हणजे हेच फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ते आपल्याला माहिती नाहीये. मग आपण काय करू, इथे सुरुवातीची विकेट लिहू, बरोबर आहे. अंतिम धावा, राईट, अंतिम मॅच खेळण्यापूर्वी, ठीक आहे. मग आता त्यांनी काय केली, एक नवीन मॅच खेळलेली आहे, पण आपल्याला चेंडू फेकण्याचे म्हणजे बॉलर बद्दल चालू आहे ना हे सगळं, ठीक आहे. बॉलर बद्दल बोलतोय आपण आणि इकडे विकेटची संख्या किती होती हे बोलतोय, म्हणजे बॉलर बद्दल बोलल्या जाते आपल्याला, ठीक आहे. तर त्याचं मॅचनी काउंट होणार आहे का, मॅचनी काउंट नाही होत, त्याचं विकेटनी काउंट होतं, बरोबर आहे. मग आता विकेट कितीने वाढलेत, त्याच्या 5 विकेट घेतल्यात त्यांनी एका मॅचमध्ये, म्हणजे आता त्याचं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती झालेत, 5 वाढलेत, म्हणजे इथे किती झाले, W+5 झालेत, बरोबर आहे. W+5, राईट. आता त्यांनी एका मॅचमध्ये 52 धावा देऊन, बरोबर आहे, ह्याच्या 5 विकेट आहेत, हे घेईपर्यंत त्यांनी 52 धावा काढलेल्या आहेत, म्हणजे यांनी 52 धावा दिल्यात. नवीन हे जे 5 विकेट काय घेऊन आलेले आहेत, ह्या 52 धावा घेऊन आलेले आहेत ना, बरोबर आहे. म्हणून ते आपण या चौकोनामध्ये लिहिले. आता सुरुवातीला किती होतं, 24.85, 85 ने एवढी कमी झाली आहे, ठीक आहे. म्हणजे किती झाले, -0.85, याला पण गोल. आणि आता इथे प्रॉपर 24 असा आकडा दिसतो. कोणाचा गुणाकार कोणासोबत करायचा हे तुम्हाला माहिती आहे. ह्या W चा गुणाकार ह्याच्यासोबत, या 5 चा गुणाकार ह्याच्यासोबत, किती झाले मग, हे -0.85 W इक्वल्स टू 24 गुणिले 5, 24 गुणिले 5 किती होतील, +120, बरोबर आहे. आता काय करणार, याला पलीकडे जाऊन देऊ, म्हणजे हा जो आहे हा पार्ट पलीकडे जाऊ द्यायचा, याला इकडे येऊ द्यायचं, म्हणजे किती होईल आता ते 0.85 W बरोबर 120 - 52, म्हणजे किती झाले 68, बरोबर आहे. पुढे हा W इथे जशाल तसं राहील आणि छेदस्थानामध्ये 0.85 जाईल, याचा आन्सर येतो 80, ठीक आहे. तर सुरुवातीला त्याच्या विकेटची संख्या किती होती, 80 होती. किती होती, 80 हे होती, ऑप्शन 3, ठीक आहे. आता तुम्हाला सोडून दाखवण्यासाठी सुद्धा हे एवढं करायला लागते, नाही तर एवढ्या याच्यावरून तर आन्सर पण येऊन जातं, ठीक आहे. काही तुम्हाला याच्यामध्ये वेगळे करायची गरज नाही. अनट्रेडिशनल मेथडनी तर हे सोडून दाखवायला किमान 1.5 पान जातं आपलं, सोडवण्यामध्ये किमान 1.5 पान जातं, ठीक आहे. आपला आन्सर आता इथे आलंय. ओके, आता मी फक्त याची एकदा थेरी सांगून देतो तुम्हाला काय आहे ते, की बघा ए आणि बी या शहरांमधील अंतर 360 किलोमीटर आहे, ठीक आहे. एक कार ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर वेगाने जाते, ठीक आहे. आता बघा 360 किलोमीटर, इथं ए आहे, इथे बी आहे, बरोबर. 360 किलोमीटर आहे. एक कार ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर, स्पीड काय इथे 40 किलोमीटर आहे. 40 किलोमीटर स्पीडच्या वेगाने जर का 360 किलोमीटर मला जायचं असेल तर किती वेळ लागणार आहे, 9 तास लागतील, बरोबर आहे. जरी आपला टाइम डिस्टन्स आणि तो स्पीड टाइम डिस्टन्स अजून आपला टॉपिक नाही झालेला, तर एक बेसिक लॉजिक आहे आपल्याकडे, ठीक आहे. 360 किलोमीटर तुम्हाला जायचंय, एका तासामध्ये 40 काढणार आहात, दुसऱ्या तासामध्ये 80, 120, असं करत 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 9व्या तासामध्ये तुमचे 360 किलोमीटर कंप्लीट झालेले असतील, बरोबर आहे. 9 आवर्स, बरोबर. हे झालं त्याच्यावरचं बेसिक, राईट.
आणि 60 किलोमीटर प्रति तास वेगाने परत ए कडे येत आहे. म्हणजे काय झालं, हे परत 360 किलोमीटर, सुरुवातीला तो इकडे जात होता, ठीक आहे, आता तो इकडे येतोय, म्हणजे किती 60, राईट. किती वेळ लागला आता त्याला यायला, इथे 6 तास, 6 hours, राईट. तर याला एकच फक्त माइंडमध्ये एक गोष्ट ठेवायची, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स तुम्ही इथं 360 नका पकडू, 360 नाही पकडायचं, किती पकडायचं, 720 पकडायचं, कारण की इकडचाही प्रवास आहे आणि उलटाही प्रवास आहे. येतानाचा टाइम मोजतोय तर येतानाचा सुद्धा आपल्याला प्रवास मोजावा लागेल. म्हणजे प्रवास किती झालाय 720, टोटल डिस्टन्स किती, टोटल डिस्टन्स 720 झालं, टोटल टाइम किती झालाय 15, बरोबर आहे. आता 15 ने 720 ला आपल्याला भाग द्यायचा, उत्तर किती येतंय 48 वगैरे काहीतरी येईल बघा, ठीक आहे, 48 उत्तर येतं याचं, 15 ने भाग द्यायचा, राईट. आता अशाच टाईपचे आपण पुढे येणारे पण क्वेश्चन्स बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.